नमस्कार. आज आपण आलोय देवगड तालुक्यातील दाभोळ गावाजवळ असलेल्या बाळूमामांच्या मंदिरामध्ये. कोकणातील ज्या भक्तांना आदमापूरला जाणे शक्य नाही ते बाळूमामांच्या भेटीसाठी याच मंदिरात येतात. प्रत्येक अमावस्येला या मंदिरात भक्तांची खूप गर्दी होते. चला तर मंडळी, आजच्या या व्लॉगमध्ये आपण देखील बाळूमामांचे दर्शन करू. बाळूमामांचे दर्शन करण्यासाठी आम्ही निघालो देवगडच्या दिशेने. सुरूच्या झाडांच्या जंगलातून समुद्राच्या कडेकडेने आम्ही येऊन पोचलो दाभोळ जवळ असलेल्या कोंडामा या ठिकाणी. याच ठिकाणी बाळूमामांचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला दीपमाळ आणि तुळशी वृंदावन याचे दर्शन होते. त्याच्याच शेजारी बाळूमामांच्या लाडक्या प्राण्यांचे म्हणजे मेंढी आणि श्वान यांच्या देखील मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. मंदिर परिसरात हनुमानाचे देखील एक छोटेसे मंदिर आहे. त्याच्याच शेजारी सर्व भक्तांना नाचणीच्या पिठाची आंबील दिली जाते. हे आहे मंदिराचे अन्नछत्र. मंदिराच्या शेजारी बाळूमामांचा दिव्य खांब आहे. असे म्हणतात की या खांबाला परिक्रमा केल्यास भूतबाधा नष्ट होते. या मंदिर परिसरात दत्तगुरूंचे देखील मंदिर आहे. या मंदिरामध्ये सर्व अमावस्या, जन्मदिन इत्यादी पकडून एकूण 15 उत्सव साजरे केले जातात. दर अमावस्येला हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. स्वतःच्या समस्या घेऊन बाळूमामांकडे येतात आणि संकटमुक्त होऊन पुन्हा घरी जातात. कधी देवगडला आलात तर बाळूमामांच्या या मंदिराला नक्की भेट द्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.